नाशिकच्या TCS सारख्या प्रसिद्ध IT कंपनीत लव्ह जिहाद आणि बळजबरीने धर्मांतरणाचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात 6 ते 7 जिहादी मानसिकतेचे लोक जे एका विशिष्ट पदावरती काम करत होते, त्यांनी अनेक महिला अनेक पुरुषांना धर्म वाटवण्यासाठी काम केलं आहे। अनेक व्हेजिटेरियन मुलांना आणि मुलींना बळजबरीने मांस खाऊ घातलं जायचं। जर मांस खाल्लं नाही तर कंपनीतून कामावरून काढून टाकलं जाईल अशा धमक्या दिल्या जायच्या। अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध तयार करण्यात आले, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून फोटो व्हिडिओ काढण्यात आले। त्यानंतर या मुलींना धर्मांतरणासाठी बळजबरी केली जायची। जर धर्मांतरण केलं नाही, नमाज पढले नाही, रोजासारखे उपवास पकडले नाही तर तुमच्यावरती तुमचे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी सुद्धा दिली जायची। या प्रकरणात 8 महिला आणि एका पुरुषाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, पण पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता। त्यामुळे पोलिसांना या जिहाद्यांच्या विरोधात एक ट्रॅप रचावा लागला आणि त्या ट्रॅपद्वारे हे जे जिहादी होते त्या जिहाद्यांना पुरावे गोळा करून अटक करण्यात आली। 6 पुरुषांना अटक करण्यात आली आहे आणि एक जिहादी मानसिकतेची महिला आहे, तिचं नाव निदा खान आहे, ती अजूनही फरार आहे। या प्रकरणात पोलिसांनी कसा ट्रॅप रचला आणि हे जे जिहादी होते यांचं जाळं कसं काम करायचं याच्यावरती मी संपूर्ण सविस्तर व्हिडिओ माझ्या हिंदुस्थानी सचिन या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे। एकदा जाऊन बघा, हा व्हिडिओ बघा, कारण तुमच्याही आया बहिणी मुलं बाळ या सारख्या अनेक IT कंपन्या असतील किंवा कॉर्पोरेट कंपन्या असतील, या कंपन्यांमध्ये काम करत असतील, आपल्यासोबत असा प्रकार घडू नये त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या जिहाद्यांवर काय कारवाई केली पाहिजे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा। जय हिंद, जय भारत।